कशी नवीन साडी घालून बसली. मग काय करायला पाहिजे आता? खड्यातली माती ही काढायची कामं झालीत की, आणि नवीन साडी काय खराब होती का? आता झाली की PCC झाली, आता काय काम आहे? नुसतं पाणी मारायचं काम आहे की. अगं पण माझ्या लेकालाच साडी घ्यावा लागती काय? लेक तुमचा लय साडी घेऊन दमत नाही, काय सुद्धा घेत नाही. माझी मी कष्टाने साडी घेते लागला सांगायला माझ्या लेकाला, आणि तुम्ही का नवीन साडी घालून आला? अगं तुला काय करायचंय ग? आज मला आवडली म्हणून मी घालते. मला काय पाणी मारायचंय काय? माझ्या अंगावर काय सिमेंट सांडतंय काय? अहो मी नवीन साडी घातली म्हणून तुमच्या का पोटात दुखायला लागलंय? मी काय सिमेंट अंगावर सांडून घेणार आहे का? लहान आहे मी सिमेंटात खेळायला? ती सांगताय सिमेंट अंगावर सांडण, पाणी ही होईन ती होईन. पाणी मारते पण मी अंग ओलं होऊ देत नाही माझं. अगं चुकून बिकून तुझ्या अंगावर सिमेंट पडलं आणि घाण झाली तुझी साडी, तर माझ्याच लेकाला आणावं लागल नवीन साडी. ओ मी काय आंधळी नाही किंवा माझं डोळं कुठे गेलेलं नाहीत. मी सगळ्या गोष्टी आहे ना जपून करेन. आणि काय लेकाचं पुराण करायला लागला हो? लेकाने साडी घेतली, लेक कधी तरी एक तरी साडी घेते का? ड्रेस तरी घेतात का? आणि लागला सांगायला माझ्या लेकाला घ्यावं लागेल आणि माझ्या लेकाला घ्याल. लेकाला साधा फुटका ब्लाऊज पीस घ्यायचा माहित नाही आणि लेकाचा गुण गायला लागले त्या उगं. कशाला आला हो तुम्ही? अगं प्लॉटिंग बघाय आले, PCC बघाय आले. मग PCC बघा ना, कशाला माझ्या नादी लागला? उगा बडा बडा करा. माणूस बसलंय, डोकं दुखायला लागलंय माझं इथं, आणि उगा बडा बडा चालू आहे नुसती. अगं स्वतः बसली कसं जाऊ? तिकडून जावा. अगं इथं स्टँड आहे आणि तू इथं मध्येच बसली. बया काय बाई आहे ही? बाई आहे का भिताड आहे काय माहिती? बसले तर सुखाने बसू सुद्धा देत नाही. तिकडे सरक. तिकडे सरक. जावा बघायला जाणार आहे त्या. चढाई येतं का आपल्याला? आपलं वय काय, आपण करतोय काय, ह्याचं तर बहानच नाही वयसवी. अगं चुबस तू. चुब्बस काय चुब्बस? आता एवढ्या वर चढ घेत ना, पाय मोडून खाली पडल्यावर केवढंच पडन. चुबस. चुब्बस जावा बघा. अगो बाई सिमेंट ह्याच्यावरलं कुठं गेलं? ए सुनबाई इकडे ये का? बया काय झालं काय की? काय झालंय आता? अगं ह्याच्यावरलं सिमेंट कुठे गेलं? अहो PCC करून 1.5 तासानंतर पाऊस आला, गेलं वाहून सगळं. वरचा तरवा गेला सगळा वाहून. अरे देवा, कस काय गेलं बरं? अहो पाऊस आल्यावर काय राहीन काय? पाऊस आल्यावर जाणारच ना. तुम्हाला काय आकलीच नाही? गेलं का नाही सगळं आता सिमेंट वाहून? पावसाळ्यात कोण काम करतं का? हा तुम्ही काढा आमची आकली, आम्हालाच काय कळत नाही. हे काय मी केलेलं नाही, मी सांगितलं माझ्या मर्जीने केलेलं नाही. तुमच्याच लेखाने मशीन बी बोलवली, लावली बी, सगळं केलं बी, आणि मग 1.5 तासाने पाऊस आलाय आणि लागला आमच्या आकली काढाय. लेक पण लई येडा आहे. आणि तुम्हीच लय शान. लेकाला तर काय अक्कलच नाही. अगं लेक तर नेसता बायकोचा बैलच आहे. स्वतःच ऐकलं नाही की बायकोचा बैल, आणि स्वतःच ऐकलं काय म्हणायचं? आईचा बैल म्हणायचं काय? अगं माझी रूम तिथं कोपऱ्यात काढली. अहो ती पोर्च आहे, ही हॉल आहे, ही किचन आहे. तुम्हाला तर काय माहिती बी नाही तुमची रूम कुठे आहे. उगा माझी रूम इथं काढली आणि तिथं काढली, कळतंय का तुम्हाला? ही पोर्च आहे, ही हॉल आहे, ही किचन आहे, ती इथं जिना आहे, इथं देवघराची रूम आहे, महाग 2 बेडरूम आहे त्या. आणि मला कुठं आहे? ती मागची रूम आहे. लगे मला मागं घेतली. आमची काय पुढं आहे काय? आमची बी इकडं महागच आहे की. आणि त्या बारक्या लेकराला लेकरांचं वरती बांधायचंय सांगायला. मी चालली खड्याकड. जा बघा, मारा त्या खड्यात उडी, म्हणजे कायमचा तापच जाईल. तू मार. अगो बाई सगळीकडनं PCC केली आणि इथंच खड्डा ठेवलाय. इकडे का? काय झालंय आता? काय अजून? अगं सगळीकडे PCC केली आणि इथंच का केली नाही? अहो ती संडासचं भांड बसवायचंय तिथं, त्याला PCC करून जमत नाही, त्यामुळे ती खड्डा ठेवलाय तसा. तुम्हाला तर काय अक्कलच नाही.
काढा आमच्या आखली. आता ती बाकीची सांगणारी सगळी येडपट आणि तुम्हीच लय हुशार आहोत. अगं पण ती शौच खड्डा कुठं? ही बघा ही शौच खड्डा कुठं दिसतो का? हे टॉय बाथरूम मध्ये इथंच घ्यावं लागेल ना शौच खड्डा. त्यातली माती काढायची राहिली अजून. अगं किती चिखल झालाय, मरणाचा चिखल वन झालाय. अहो आता उद्याच्या 2 गडी लावून काढून घ्यायची ती माती. हं? काढून नसते होत तुमचं. अहो गडी लावणार आहे आम्ही माती काढायला. तुम्ही कशाला डोकं खायला लागला? आम्ही बघू की. अगं तिरपी अशी टिकली लागली. तुम्हाला काय करायचं माझ्या टिकली पाशी फेकली पाशी कुणकड बी कसं बाई ही बाई बोलती काय की मला तर डोकंच कळत नाही. तुम्हाला तर काय आखलीच नाही त्या. अरे देवा किती बारका खड्डा आहे, ती तर मोठा असतंय. अहो सासूबाई ह्याच्यातच भांड बसतं. ती मोठा खड्डा ही असतो. अगं ती तसलं भांड मोठा असतंय ग. अहो पण एवढ्या ह्याच्यात भांड बसतंय. इंजिनियरनी सांगितलंय आणि मिस्त्री बी म्हणलाय की बसतंय भांड म्हणून. त्यांनीच ठेवलाय एवढा खड्डा. आणि इटा कशाला काढल्या त्या? अहो ही PCC करताना ते खड्ड्याला काय बुजून म्हणून असं साईडने लावलेल्या होत्या आणि काल काढून घेतल्यात. आता ही शौच खड्डा बांधताना इथं द्यायच्या ह्या इटा. आणि ती इटा संपत आल्या नुसत्या काळ्या भंगार. अहो ते आता आपण बघितलं नव्हतं, तुमच्याच लेखाने जाऊन मागवले त्या इटा. ती काळ्या आल्या तर त्याला काय करायचं, चुकून आल्यात त्याला एकदा. मागवली लेकानी. काय माहिती कुठून मागवली, कुठला त्याचा मित्र आहे त्याच्याकडून मागवली. आता त्याच्याकडून नाही मागवायची आता दुसरी इंदापूर का कुठनं तर मागवायचं म्हणतेच. अगं पावसाळा चालू झालाय, काम बंद ठेवा. अहो आम्ही बातम्या ऐकल्यात, आम्ही काय येडपट नाही. पाऊस आता उघडलाय, आता काय पाऊस येत नसतो. मग आता पावसाला 10-15 दिवस टाइम आहे, मग नंतर बंद ठेवताय. पण 10-15 दिवसात ही कॉलम ही भरून होते ना की भिंती अर्ध्या खिडकी लेवलला येते ना, आणि उगा बंद ठेवायचं का? अगं उग काय म्हण नको. मी बातम्या बघितल्यात की म्हणले त्यांनी बातम्यात की पाऊस अजून आहे. हो आम्ही बी बघितल्यात. तुम्हीच बघितलं नाहीत. पाऊस उघडलाय 30 तारखेपर्यंत पाऊस सांगितला होता. आता आज किती तारीख? आज 30. आज पाऊस बंद झाला. आता उद्यापासून बघू, आला तर बंद ठेवता येईल, नाही आला तर चालू ठेवायचं काम. तुम्ही येता कशाला? मी ना एक काम करते, मी जाते घरी निघून. तुम्ही करा इथली कामं सगळी. पाणी मारा, काय करायचं करा, इटा बिटा उचला. अगं मी म्हातारी आहे, तू काम कर की. पाणी मार, मी जाते आता घरी. तू कर काम. मग यायचं असं ना नीट येत जावा. उगा कुरकुर करत जाऊ नका. चालली बस इथं. जावा. काय काम ना धंदा येणार आणि नुसतं ज्ञान शिकवणार ना आकली काढणार.